नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ अध्याय नंबर 24 शेवटच्या 2-3 पॅरेग्राफमध्ये कुरगुड्डी म्हणजे कुरुपूरचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. कुरुपूरला काय आहे, श्रीपाद वल्लभ कोण आहेत याचा खुलासा केलेला आहे. तो असा: कुरगुड्डी अरुणाचल पर्वताप्रमाणे आहे. अर्धनारीश्वर रूपात असलेले अरुणाचलेश्वर श्रीपाद श्रीवल्लभच आहेत. ज्याप्रमाणे अरुणाचलातील पर्वत साक्षात शिवस्वरूप आहे, तसेच कुरगुड्डीसुद्धा म्हणजे कुरुपूरसुद्धा साक्षात श्रीपाद श्रीवल्लभांचे रूपच आहे. अरुणाचलातील शिवलिंगात शिवशक्ती असल्याप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात शिव आणि शक्ती मिळून आहेत. अरुणाचलातील महासिद्धांच्या रूपातील परमेश्वराचे दर्शन साधकांना अत्यंत दुर्लभ असते, परंतु श्रीपाद श्रीवल्लभ या रूपातील महासिद्धाचे दर्शन साधकांना अत्यंत सुलभ रीतीने होते. हे धर्मगुप्ताचे वक्तव्य ऐकून मी म्हणालो, महाराज, मी आत्तापर्यंत श्रीपाद प्रभू हे पद्मावती देवी समवेत श्री व्यंकटेशाचे संयुक्त स्वरूप आहे असे ऐकलेले होते, परंतु तुम्ही ते शक्ती स्वरूप आहे असे सांगितले. मला हे सारे काही स्पष्ट कळत नाही. मी घोटाळ्यात पडल्यासारखा वाटतो. आपण कृपा करून याबाबत स्पष्ट सांगावे. माझे बोलणे ऐकून धर्मगुप्त हसले आणि म्हणाले, अरे बाबा, श्रीपाद प्रभूंचे दिव्य तत्व सप्तऋषींच्या त्यांना सुद्धा अवगत झालेले नाही, तेव्हा माझ्यासारख्या सामान्य पामराची काय कथा. तरी पण माझ्या सामर्थ्यानुसार तुला समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करतो. श्री व्यंकटेश प्रभू कृतयुगापासून आहेत. त्यांनी श्री दशरथ राजाला दर्शन देऊन सांगितले होते की मी रामचंद्र या नावाने तुझ्या घरी जन्म घेईन. कौसल्या तनय श्रीराम या नावाने सुद्धा स्वामींची पूजा काही लोक करतील. काही काळापर्यंत श्रीपाद प्रभूंची शक्ती स्वरूप म्हणजे बाल त्रिपुर सुंदरी या स्वरूपात सुद्धा भक्तांची आराधना केली जाईल. काही साधकांनी त्यांची सुब्रमण्यम या स्वरूपात सुद्धा अर्चना केलेली आहे. त्यानंतर रामानुचार्यांनी वैष्णवांकडून श्री महाविष्णू रूपात त्यांची आराधना करविली आहे. ही सारी रूपे असलेले साक्षात दत्तप्रभूच आहेत. साधकांनी कोणत्याही रूपात श्रद्धाभावाने त्यांना साथ घातली तरी ते भक्ताचे रक्षण करण्यास धावून येतात आणि भक्तांचे रक्षण करतात असा अनेकांचा अनुभव आहे. साधकांना लीला दर्शवणारे माया नाटकाचे सूत्रधार श्रीपाद श्रीवल्लभच आहेत. तेच आज श्रीपाद श्रीवल्लभ नामरूपाने भक्तांचे कुरुपूर आणि पिठापूरला कल्याण करीत आहेत. वास्तविक पाहता चिदंबर रहस्य म्हणजे हे 3 प्रकारचे चैतन्य स्वरूप एकाच वेळी धारण करतात. त्यांच्या एका शरीराला दुसऱ्या शरीराचा कोणत्याही दृष्टीने पाहिल्यास स्पर्श नसतो. ते वाणी हिरण्यगर्भाचे चैतन्य शरीर, शिवपार्वतीचे चैतन्य शरीर, पद्मावती व्यंकटेशाचे चैतन्य शरीर यांना एकेच वेळी धारण करून त्या सगळ्यांना अतीत श्रीपाद श्रीवल्लभ असे आणखी एक दिव्य शरीर ते धारण करतात. त्यांचे वैशिष्ट्य असे की एका शरीराशी दुसऱ्या शरीराचा स्पर्श नसतो. हीच प्रभूंची योगमाया आहे, वैष्णव माया आहे आणि हेच त्यांचे चिदंबर रहस्य होय. श्रीपादांना द्वैत, विशिष्टाद्वैत, अद्वैत आणि या सर्वांचे अतीत असे म्हटले तरी योग्यच होईल, कारण त्यांची योगमाया अगाध आहे. हे जे मी आत्ता अध्याय नंबर 24मध्ये वाचून दाखवलं, ह्याच्यावरून अनेक लोकांनी बोटं फिरवले असतील, परंतु जे सांगायचं हे लोकांच्या डोक्यात जात नाही. म्हणून भाविकांनी मी वारंवार का सांगतो आणि इथून पुढे सांगणार, कारण माझं ऐकून जर एखादा भाविक जरी मनापासून हा ग्रंथ वाचायला लागला, लिहायला लागला, तर त्यालाही महापुण्य मिळेल आणि त्या महापुण्य मी घडवल्याचा माझ्या नावावर सुद्धा काहीतरी नोंद होईल. तर आपण चांगलंच सांगायला पाहिजे, धर्मासारखं सांगायला पाहिजे. इतका सुरेख ग्रंथ आहे, इतकं सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. आणि हे का असं घडतं की श्रीपादांना वाटतं की आपण जे दुःखी आहेत, कष्टी आहेत, त्यांच्यावर कृपा करावी, पण कृपा करून घेण्यासाठी आपण एक पाऊल पुढे जायला पाहिजे. लोक एका जागेवर बसतात, बोटं फिरवतात, पुन्हा ग्रंथ बंद करतात, आपल्या कामाला लागतात. कुरगुड्डीचं वैशिष्ट्य अजून बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. जसं जसं मला कळेल, जसं जसं वेळ उपलब्ध होईल, व्हिडिओद्वारे मी चांगल्यातलं चांगलं सांगण्याचा प्रयत्न करेन. आपण वाचा, ऐका
तुम्हाला फॉरवर्ड करायचं असेल तर तुम्ही योग्य वेळी करू शकता. मला बरेच भाविक म्हणाले की तुम्ही शेवटी सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा, असं का सांगत नाही. कारण ज्याला आवडेल ते स्वतःहून फॉरवर्ड करतात, ज्यांना आवडेल ते सबस्क्राईब पण झालेले आहेत. ते वारंवार सांगणंही बरं वाटत नाही, कारण श्रीपादांचे भक्त मर्यादित आहेत. मर्यादित लोक भक्तांनी ऐकलं आणि त्यांना जरी चांगल्या गोष्टी समजल्या तरी फार मोठं कार्य केल्यासारखं आहे. आपल्याला उगीच संख्या वाढवायची नाही, उगीच मीपणा करायचा नाही, अमुक करा तमुक करा, आवडेल तो करतो आहे. आणि त्या मानाने आपलं चॅनल लहान आहे, जे सांगायचं ते चांगलं सांगत असल्यामुळं मर्यादित लोकांपर्यंत पोचलं आणि त्यांना आनंद मिळाला. तरी मी जे सांगतो आहे त्याचं मला फलित मिळल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार.